कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा गुहागर विजापूर हा अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की या रस्त्याची सध्या पूर्णपणे चाळण झालेली आहे। माझ्या पाठीमागील दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता मोठमोठे खड्डे चिपळूणमधील जे मिरजोळी म्हणून ठिकाण आहे त्या ठिकाणी पडलेले आहे। खरं तर चिपळूण आणि गुहागरसाठी सुद्धा हा महत्त्वाचा रस्ता आहे। यावरून सातत्यानं एसटीची वाहतूक होत असते, त्याचबरोबर स्कूल बस असतील किंवा खाजगी वाहतूक असेल, अवजड वाहतूक असेल तीही या ठिकाणावरून होत असते, या मार्गावरून होत असते। आणि अशातच यंदाच्या पावसाळ्यात मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। आपण या ठिकाणी समोर बघू शकतो की एक मोठा खड्डा जो आहे तो जवळपास 15 फूट लांबीचा आणि जवळपास 3 ते 4 फूट रुंदीचा आणि 1 ते 1.5 फूट खोल इतका मोठा खड्डा पडलेला आहे। त्यामुळे या खड्ड्यांमुळे सध्या वाहन चालक त्रस्त झालेले आहेत। वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। पाऊस कोसळत आहे आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे। त्यामुळे खड्ड्यात पाणी साचल्यानंतर वाहन चालकांना नेमका खड्डा केवढा आहे किंवा कुठे आहे हे समजत नाही आणि त्यामुळे गाड्या आदळत आहेत, वाहनांचं नुकसान होत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर गुहागर विजापूर मार्गाची चिपळूणमधील मिरजोळी या ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली आहे। महामार्ग विभागाने याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि हे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी इथल्या स्थानिकांकडून तसेच वाहन चालकांकडून होत आहे। योगेश बंडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।